नागपूर ते गोवा जोडणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे शक्तिपीठ महामार्ग। आता सांगली जिल्ह्यातून हा महामार्ग नक्की कुठून जाणार आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचा तालुका यात येतो का? एप्रिल 2026 ची लेटेस्ट व्हेरीफाईड माहिती आज आपण पाहणार आहोत। राज्य सरकार आणि MSRTCच्या लेटेस्ट रिवाइज्ड अलाइनमेंटनुसार शक्तिपीठ महामार्ग आता 13 जिल्ह्यातून जाणार आहे आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश कन्फर्म्ड आहे, पण अजून व्हिलेज वाईज फायनल राऊट ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये पूर्ण जाहीर झालेला नाही। एप्रिल 2026 च्या उपलब्ध माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील सुमारे 25 गावांचा अलाइनमेंटमध्ये समावेश प्रस्तावित आहे। शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर स्ट्रेचमध्ये राऊटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, म्हणून नवीन कॉरिडॉर आता वेस्टर्न बेल्टकडे शिफ्ट झाला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणते तालुके एक्सप्रेसवेमध्ये येऊ शकतात? अवेलेबल प्लॅनिंग अलाइनमेंटनुसार जास्त शक्यता असलेले तालुके कडेगाव, खानापूर विटा परिसर, वाळवा, इस्लामपूर परिसर, शिराळा। मध्यम शक्यता असलेले तालुके पलूस, मिरज ग्रामीण भाग आणि सध्या कमी शक्यता असलेले तालुके तासगाव, जत, आटपाडी, कवठे महांकाळ, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर भागात शेतकऱ्यांचा विरोध आणि जमीन संपादनाच्या अडचणींमुळे अलाइनमेंटमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळे एक्सप्रेसवे आता नवीन कॉरिडॉरमधून जाण्याची शक्यता वाढली आहे। हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा 18 तासांवरून फक्त 8 तासांपर्यंत कमी होऊ शकतो आणि सांगली जिल्ह्यात ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्री, टुरिझम आणि लँड रेट्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। ही माहिती प्लॅनिंग अलाइनमेंटवर आधारित आहे। फायनल विलेज वाईज राऊट MSRTCच्या अधिकृत नोटिफिकेशन नंतर निश्चित होणार आहे।